श्री गुरुचरित्र अध्याय 20वा. गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. नामधारक नावाचा श्रेष्ठ शिष्य अत्यंत भक्तिभावाने दोन्ही हात जोडून सिद्धयोगी महाराजांच्या चरणांना वंदन करतो आणि विनंती करू लागतो. तो म्हणतो, हे स्वामी, आपण मला सांगितलं की श्री गुरु गांगणापूरला आले, पण त्यापूर्वी ते अमरपूरला येथे औदुंबर वृक्षाच्या खाली गुप्त रूपाने राहत होते. शिष्याचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना खूप आनंद झाला. ते आता उंबराच्या स्थानांचा महिमा सविस्तर सांगू लागले. ज्या वृक्षाचे नावच कल्पतरू आहे त्याच्या सामर्थ्याबद्दल काय सांगावं. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष श्रीगुरूंचा वास असतो तिथे मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात. सिद्धयोगी म्हणतात, हे नामधारक ऐक. शिरोळ नावाच्या गावात एक ब्राह्मण राहत होता, जो वेदांचा अभ्यास करण्यात मग्न असायचा. त्याची पत्नी अत्यंत पतिव्रता, शांत आणि सुशील स्वभावाची होती, परंतु तिला मुले झाली की ती लगेच मरण पावत असत. यामुळे ती खूप दुःखी होती. तिला एकूण 5 मुले झाले, पण ते सर्वच्या सर्व मरण पावले. तिने अनेक देवी देवतांची पूजा आराधना केली, पण एकही मूल जिवंत राहिलं नाही. तिच्या या परिस्थितीवर आणि प्रारब्धावर तिचे शेजारी विचार करू लागले की हिला हा वारंवार पुत्रशोक होण्यामागे नक्की कोणता तरी पाप कारणीभूत असेल. गावातील विद्वान ब्राह्मणांनी तिची मुले न वाचण्याचे कारण शोधलं आणि तिच्या पूर्वजन्मीच्या दोषांचे सविस्तर वर्णन तिला सांगितलं. विद्वान म्हणाले, जे तामसी लोक स्त्रियांचा गर्भपात करतात त्यांना पुढील जन्मात वांझपणा येतो आणि झालेली मुले जन्मालाच येऊन लगेच मरतात. जो मनुष्य घोडा किंवा गाय यांचा वध करतो तो नेहमी आजारी आणि अपुत्रिक राहतो. तसेच जो दुसऱ्याचे धन पैसा कपटाने चोरतो त्यालाही अपत्य सुख मिळत नाही. ते ब्राह्मण त्या महिलेला म्हणाले, आम्हाला तुझ्या पूर्वजन्मीचा एक मोठा दोष दिसत आहे, तो तू एकाग्रचित्तेने ऐक. पूर्वजन्मात तू एका शौनक गोत्री ब्राह्मणाकडून कर्ज घेतलं होतंस, पण जेव्हा त्याने ते परत मागितले तेव्हा तू ते दिलं नाहीस. त्यामुळे तो ब्राह्मण खूप कष्टी झाला. तो ब्राह्मण पैशाच्या लोभापायी अत्यंत दुःखी झाला आणि शेवटी त्याने त्याच पैशासाठी आपले प्राण दिले. त्यामुळे तो आता ब्रह्मसंबंध म्हणजेच पिशाच्च झाला आहे. तोच पिशाच्च म्हणजे ब्राह्मण तुझा गर्भपात करतो आणि मुले झाले तर त्याला मारून टाकतो. हे तुझेच कर्म आहे आणि स्वतःचे कर्म प्रत्येकाला भोगावंच लागतं. ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून ती स्त्री अत्यंत दुःखी आणि खिन्न झाली. तिचे अंतःकरण पश्चातापाने भरून आले आणि ती त्या विद्वानांच्या चरणावर पडली. ती म्हणाली, मी अशी पापिनी आणि दुराचारी आहे, जी पापाच्या समुद्रात बुडाली आहे. हे स्वामी, मला यातून सुधारा. मला तारून नेणारा काहीतरी उपाय सांगा. ब्राह्मण तिला म्हणाले, तू ब्रह्महत्येच्या दोषाने युक्त आहेस, कारण तू त्याचे धन हडप केलंस आणि त्यामुळे तो ब्राह्मण पिशाच्च झाला. त्या पिशाच्याला मुक्ती देण्यासाठी योग्य रीतीने श्राद्ध किंवा नारायण नागबळीसारखे कर्म करावे लागेल आणि त्या शौनक गोत्री ब्राह्मणाला वंशजाला 100 मुद्रा दान करावे लागतील. त्यानेच तुझे कल्याण होईल. तू एकाग्र भावाने कृष्णा नदीच्या तीरावर जाऊन राहा आणि 1 महिना कडक उपवास करून मग सेवा कर. तिथे पंचगंगेचा पवित्र संगम आहे. त्या संगमावर असलेल्या औदुंबर वृक्षाची तू मनोभावे आराधना कर. पापाचा नाश करणाऱ्या संगमावर स्नान करून औदुंबरला 7 वेळा पाणी वाहून श्रीगुरूंच्या चरणावर अभिषेक करावा आणि पुन्हा काम्य तीर्थात स्नान करावे. अशा प्रकारे विधीपूर्वक एकाग्र मनाने श्रीगुरूंच्या चरणांची पूजा करावी. ही सेवा संपूर्ण भक्तीने 1 महिनाभर सातत्याने करावी. हे स्थान प्रत्यक्ष श्रीगुरूंचे नरसिंह सरस्वती महाराजांचे आहे. तिथे सेवा केल्याने तुझे सर्व दोष नक्कीच दूर होतील आणि तुला दीर्घायुष्य पुत्र होतील. 1 महिना अशी सेवा केल्यानंतर ब्राह्मणाला बोलवून त्या शौनक गोत्री ब्राह्मणाला 100 मुद्रा द्रव्य दान करावे. त्या मृत ब्राह्मणाच्या नावाने निर्मळ मनाने हे सर्व कर्म करावे. याने तुझे कष्ट सफळ होतील आणि श्रीगुरूंना तुला या संकटातून तारतील. मनात नेहमी श्रीगुरूंचे स्मरण ठेवून त्यांच्या चरणांची पूजा कर. यामुळे तुझे पाप धुतले जाईल आणि त्या ब्राह्मणाच्या पिशाच्च बाधेतून तुझी सुटका होईल. विद्वानांनी असे सांगितले. ती पतिव्रता स्त्री चिंता करू लागली, कारण 100 मुद्रा द्रव्य धन तिच्या गरिबीमुळे तिच्या घरी मिळणे अशक्य होतं. ती विचार करू लागली, मी माझ्या शरीराला कितीही कष्ट देईन, उपवास आणि पूजा करेन, एकाग्र भावाने महिनाभर उपवास करून श्रीगुरूंची सेवा करेन, पण माझ्याकडे देण्यासाठी धन नाही. त्यावेळी ब्राह्मण म्हणाले, हे बाळे, जर तुझ्याकडे देण्यासाठी धन नसेल तर तू आता केवळ संपूर्ण मनाने आणि मनोभावे श्रीगुरूंच्या चरणांची सेवा कर. ते श्रीगुरू भक्तांवर अत्यंत कृपाळू आहेत. ते तुझ्या ब्रह्महत्येचा दोष दूर करतील. तुझ्या क्षमतेनुसार जे काही शक्य असेल तेवढेच द्रव्य तू श्रीगुरूंच्या आज्ञेने खर्च कर. ब्राह्मणाचे हे आश्वासन ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीला आनंद झाला. ती लगेच धावत श्रीगुरूंचे निवासस्थानी असलेल्या
औदुंबर क्षेत्राकडे आली. तिने संगमावर विधीपूर्वक स्नान केले. औदुंबर वृक्षाला 7 वेळा पाणी घालून अभिषेक केला आणि मनोभावे प्रदक्षिणा मारू लागली. ती तीर्थात स्नान करत, श्रीगुरूंच्या चरणांची पूजा करून प्रदक्षिणा आणि नमस्कार करत कडक उपवास करू लागली. अशा प्रकारे तिने 3 दिवस कठोर सेवा केली. 4थ्या दिवशी तो पिशाच झालेला ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला आणि पुन्हा 100 मुद्रांची मागणी करू लागला. स्वप्नात तो पिशाच म्हणाला, जर तू अजूनही माझे पैसे दिले नाहीत तर मी तुझा जीव घेईन आणि तुझ्या वंशात एकही मूल जिवंत ठेवणार नाही. हे लक्षात ठेव. तू हे सर्व कष्ट वाया घालवले आहेस. तुझ्या वंशात पुत्र कसा होणार? असं म्हणून तो पिशाच क्रोधाने तिला मारण्यासाठी तिच्यावर धावून आला. स्वप्नात ती स्त्री घाबरून औदुंबर वृक्षाच्या मागे लपली. तेवढ्यात तिथे प्रत्यक्ष श्रीगुरुनाथ प्रकट झाले आणि ती माऊली श्रीगुरूंच्या मागे लपली. श्रीगुरूंनी त्या स्त्रीला अभय दिले. घाबरू नकोस म्हटलं आणि त्या पिशाच्या ब्राह्मणाला अडवले. श्रीगुरूंनी त्याला विचारलं, तू या निष्पाप स्त्रीला का मारत आहे? पिशाच्या ब्राह्मणाने श्रीगुरूंना विनंती केली, हे स्वामी, हिने पूर्वजन्मात माझे धन हडप केलं आहे, ज्यामुळे दुःखावेगाने मी माझे प्राण गमावले, म्हणून मी हिचा पिशाच सोडत नाही. हे पिशाच पुढे म्हणाला, स्वामी, आपण तर सर्वांवर कृपाळू आहात, मग आमच्या शत्रूचा पक्ष का घेत आहे? जिने माझे पैसे बुडवले तिच्या साईडनं तुम्ही का उभे आहात? आपण तर संन्यासी आहात, आपण असा पक्षपात करू नये. त्याचे हे उद्धट बोल ऐकून श्रीगुरूंनी क्रोधाने म्हणले, तू माझ्या भक्तांना त्रास देत आहेस. जर तू ऐकले नाहीस तर मी तुला कडक शिक्षा करेन, हे लक्षात ठेव. आम्ही तुला जी वाट सांगतो ती जर तू तुझ्या कल्याणासाठी ऐकली तर तुला या पिशाच्या योनीतून मुक्ती मिळेल. ती ब्राह्मण स्त्री तिच्या क्षमतेनुसार जे काही दान देईल ते तू आनंदाने स्वीकारायचे. जर तुला हे मान्य नसेल तर तू इथून तातडीने निघून जा. मी माझ्या भक्तांचे आणि त्यांच्या वंशाचे रक्षण करेन. जर तू पुन्हा हिच्या वंशाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला भयंकर शिक्षा करेन. श्रीगुरूंचे हे दैवी आणि सामर्थ्यशाली वचन ऐकून त्या पिशाच्याला राग शांत झाला. त्याने श्रीगुरूंच्या चरणावर डोकं ठेवलं आणि म्हणाला, स्वामी, तुमचे दर्शन झालं, आता माझा उद्धार करा. श्रीगुरू त्याला म्हणाले, ही ब्राह्मण स्त्री पुढील 10 दिवस मनोभावे तुझ्या नावाने विधी करेल, ज्याने तुला उत्तम मुक्ती प्राप्त होईल. अशा प्रकारे पिशाच्याला शांत करून श्रीगुरूंनी त्या स्त्रीला आज्ञा दिली, तुझ्याकडे जे काही थोडंसं अन्न किंवा धन असेल त्यानेच त्याच्या नावाने विधी कर. अष्टमीच्या दिवशी स्नान करून त्याच्या नावाने संकल्प कर आणि पुढील 7 दिवस औदुंबर वृक्षाला पाणी घालून विधी पूर्ण कर. असं केल्याने तुला ब्रह्महत्येचा दोष नक्कीच दूर होईल आणि तुला दीर्घायुष्य, कन्या व पुत्र प्राप्त होतील, असा आशीर्वाद श्रीगुरूंनी दिला. हे सर्व स्वप्नात पाहून ती ब्राह्मण स्त्री एकदम जागी झाली. जागृत झाल्यावर तिला समोर प्रत्यक्ष श्रीगुरूंची मूर्ती आठवू लागली आणि तिचे मन श्रीगुरूंच्या चरणांशी जडले. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार तिने 10 दिवस ते व्रत नियम पाळले. त्यामुळे तिचा ब्रह्महत्येचा दोष नष्ट झाला आणि त्या पिशाच्या ब्राह्मणाला मुक्ती मिळाली. त्यानंतरच्या काही दिवसातच श्रीगुरूनाथ पुन्हा तिच्या स्वप्नात आले आणि त्यांनी तिला नारळ देऊन तिची ओटी भरली. श्रीगुरू स्वप्नात म्हणाले, बाळा, आता तू व्रत सोडून जेवण कर. तुला वेदांचे ज्ञान असल्याला उत्तम पुत्र होतील आणि तुझा वंश वाढेल, याची आता तू काळजी करू नको. पुढे श्रीगुरूंच्या कृपेने त्या स्त्रीला 2 जुळे पुत्र म्हणजे दीर्घायुष्य मुलगे झाले. मुलं मोठी झाल्यावर आईवडिलांनी मोठ्या मुलाची मुंज आणि जावळ करण्याचा अत्यंत आनंदाने निश्चय केला. मुलाला 3 वर्ष पूर्ण झाली होती, म्हणून हा समारंभ थाटामाटात करण्याचे त्यांच्या मनात आले आणि त्यांच्या मनात मोठा उत्साह होता. सर्व तयारी झाली, पण दुर्दैवाने मुंजीच्या आदल्याच दिवशी मध्यरात्री त्या लहान मुलाला एक भयंकर आजार जडला. तो आजार एवढा भयंकर होता, त्यातल्या त्यात सर्वात धोकादायक असा धनुर्वात त्या मुलाला झाला. धनुर्वातामुळे त्या मुलाचे सर्व हातपाय आणि शरीर वाकडे झाले, जे दिसायला खूप भयानक होतं. अशा वेदनेमध्ये त्या बाळाने 3 दिवस प्रचंड कष्ट भोगले आणि 3ऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी त्या लहान मुलाचा मृत्यू झाला. ते पाहून त्याचे आई वडील ढसाढसा रडू लागले. ती माता आपल्या मृत मुलाच्या शवावर पडून रडू लागली. त्याला घट्ट कवेत घेऊन मायेच्या भरात मोठमोठ्याने आक्रोश करू लागली. ती म्हणाली, माझ्या लाडक्या पुत्रा, माझ्या प्राणापेक्षा प्रिय बाळा, तू आपले मन इतकं कठोर करून तुझ्या या आईला सोडून कसा गेलास? माझ्या आधीच 5 पुत्र गेले होते, त्यानंतर तू आणि आता तुझा भाऊ जन्माला आला. जेव्हापासून तुम्ही माझ्या गर्भात होता तेव्हापासून मी किती आनंदी होते. मला प्रत्यक्ष श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला होता की तुझा मुलगा जिवंत राहील. त्यांच्या या वचनावर माझा पूर्ण विश्वास होता. माझे जुने सर्व दुःखे मी तुला पाहून विसरले होते. तूच आमच्या वंशाचा उद्धार करणार, असा माझा ठाम विश्वास होता. अशा प्रकारे ती माऊली नाना परीने शोक करत होती. तिथले गोळा झालेले लोक तिचे सांत्वन करत होते. तू आता व्यर्थ शोक का करतेस? जे झालं ते बदलता येत नाही. लोक तिला समजावून सांगू लागले. या पृथ्वीवर प्रत्यक्ष विष्णू आणि शंकराचे अवतार आले, त्यांनाही एक दिवस जावंच लागलं. आपण तर साधे मनुष्य आहोत, इथे कोणीही अमर नाही.
लोकांनी असे समजले तरी तिचे दुःख कमी झाले नाही. ती म्हणाली, मला श्रीगुरूंनी स्वतः 2 फळे देऊन सांगितलं होतं की तुझी मुले जिवंत राहतील. ज्यांनी या पृथ्वीवर महान कीर्ती आहे, जे औदुंबर वृक्षाखाली राहतात, त्या प्रत्यक्ष श्रीगुरू नरसिंह सरस्वती महाराजांनी मला हे पुत्र दिले होते. त्या त्रिकालज्ञानी श्रीगुरूंचे बोल कधीही खोटं ठरू शकत नाही. जर माझा मुलगा गेला तर मीही या पुत्रासोबत माझा जीव देईन, असं म्हणून ती मनोमन श्रीगुरूंचा धावा करू लागली. हे देवा, तू माझ्याशी परीक्षा का घेत आहेस? मी तुझ्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवला होता. तुमचे वाक्य नेहमी सत्य असतं. मी इतकी सेवा अनुष्ठानं केलं आणि त्याचे हे फळ मिळालं आहे. जर माझा मुलगा जिवंत झाला नाही तर मी तुमच्यावर चरणावर प्राण त्यागीन. मग तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल? अशा प्रकारे तिने संपूर्ण रात्र रडण्यात आणि आक्रोशात घालवली. हळूहळू रात्र संपली आणि सकाळी सूर्योदय झाला. गावातील समजूतदार आणि ज्ञानी ब्राह्मण तिच्याजवळ आले आणि म्हणाले, तू अशी वेड्यासारखी अहोरात्र का रडत आहेस? मृत्यू अटळ आहे. ब्रह्मदेवालाही कर्माची गती चुकत नाही. चल, आता वेळ न घालवता आपण नदीवर जाऊया. या बाळाचे अंतिम संस्कार करूया. लोकांचे हे बोल ऐकून तिने मोठा आक्रोश केला आणि ती म्हणाली, मी या मुलाला अग्नी देऊ शकत नाही. मी स्वतः या मुलासोबत अग्नीत उडी घेईन आणि किंवा नदीत जीव देईन. मलाही या बाळासोबत अग्नी द्या, त्याशिवाय मी या मृत शरीराला हात लावू देणार नाही. असं म्हणून तिने आपल्या मृत मुलाला छातीशी घट्ट धरून ठेवलं. लोक तिला समजावून कंटाळले आणि म्हणाले, तू किती हट्टी स्त्री आहेस. प्रेतासोबत स्वतःचा जीव देणं हा कोणता धर्म आहे? पाप आहे. मुलाच्या मृत्यूवर आईने स्वतःचा जीव दिल्याचा इतिहास कुठेही ऐकलेला नाही. तू मूर्खासारखं बोलू नकोस. आत्महत्या करणं महापाप आहे. दुपारचे 2 प्रहर 1 वाजून गेले तरी ती स्त्री मुलाच्या शवाला हातच लावू देत नव्हती आणि अंत्यविधीसाठी नदीवरही येत नव्हती. सर्व गावात एकच गोंधळ उडाला. अगदी त्याच वेळी तिथे अकस्मात एक तेजस्वी ब्रह्मचारी आला. त्याने त्या मातेला अत्यंत शांतपणे आणि सविस्तरपणे सांगायला सुरुवात केली. सिद्धयोगी म्हणतात, हे नामधारका, ते केवळ साधे संन्यासी किंवा ब्रह्मचारी नव्हते, तर प्रत्यक्ष भक्तांचे रक्षण करणारे नरवेश, माणसाचा वेश धारण करून आलेले श्रीगुरू नरसिंह सरस्वती महाराजच होते. श्रीगुरू या मृत बालकाला जिवंत करतात. त्याची पुढील कथा 20व्या अध्यायात आहे.